डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो. क्रांती ज्योतिबा फुलेंचा जय असो. क्रांतीवाद सावित्रीबाई फुलेंचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. फुले यांच्या 181व्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो सर्व भारतीयांना। आणि वाढत्या महिलांच्या अत्याचारावरती हे अत्याचार कुठेतरी थांबले गेलेच पाहिजे याची मी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहतो। औरंगाबाद शहरामध्ये 2 दिवसापासून वातावरण दूषित करण्याचं काम इथले काही राजकीय लोक करत आहेत। इथलं वातावरण गढूळ करण्याचं ते काम करत आहेत। कोणी म्हणतंय औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव द्या, कोणी म्हणतं औरंगाबाद शहर राहू द्या। ज्यांना कोणाला संभाजीनगर बोलायचं असेल त्यांनी संभाजीनगर बोला, ज्यांना कोणाला औरंगाबाद बोलायचं असेल ज्यांनी कोणी औरंगाबाद बोला। औरंगाबाद ही बाबासाहेबाच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे। मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून आंबेडकर शहर हे ओळखलं जातं। इथं संविधानाला मानणारे लोक असतात। जर सर्व धर्म समभाव जर तुम्हाला टिकून ठेवायचा असेल तर काय हरकत आहे औरंगाबाद शहराला संविधान नगर नाव द्यायला। जय भीम, जय शिवराय। तुमचं नाव सांगा। बंटीदादा सदाशिव, मराठवाडा युवक अध्यक्ष। सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का? सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी माता सावित्री यांना विनम्र अभिवादन करून सगळ्या भारतीयांना आम्ही शुभेच्छा देत आहोत। सर्वांनी महिलांना सक्षम करून पुढे म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा। एक वसा सावित्रीबाईंनी जो त्याग सहन करून महिलांना सक्षम करण्यासाठी जे घाव सोसलेले आहेत त्यातून महिलांना मुक्त करून आज सर्व पुरुषांनी घराघरातून महिलांना सक्षम करून पुढे चालण्याचा मार्ग त्यांच्यासाठी स्वतंत्र करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते। जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी। जय जय। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि सावित्रीबाईंनी जो ज्ञानाचा दिवा लावला होता त्या ज्ञानाच्या दिव्यामुळेच महिलांचं आज जे काही प्रगतीपथावर गेलेले आहेत। पण आज बघतो की काळाची अशी हे आहे की सावित्रीबाईंचा जो वसा आहे तो कुठेतरी मागे पडत आहे आणि महिला शिक्षणापासून वंचित राहत आहे। तर आजच्या घडीला महिला प्रत्येक घरातील महिला आणि मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी सावित्रीबाईंच्या जयंतीला आज आदरांजली असेल। तसेच महिलांवरचे वाढते अन्याय आणि अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजे। आज सावित्रीबाईंनी जो ज्ञानाचा दिवा लावला तो दिवा हातात घेऊन या देशातील प्रत्येक स्त्री संघर्ष करत आहे। पण बऱ्याच वेळेस संघर्ष करत असताना तिच्यावर अन्याय अत्याचार बलात्कार होतात। या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे। या देशामधील घटना ज्यावेळेस थांबतील त्याच वेळेस सावित्रीबाईंना खरी ही आदरांजली असेल असं मी सांगते। मी जयश्री शिर्के, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी। अडचणींना मात करून स्त्री वर्गांना शिक्षणाचे दार खुले करून देणारे सावित्रीबाई फुले यांना पहिला अभिवादन करतो। आज सध्याच्या काळामध्ये स्त्री वर्गांचा मोठा उद्धार जे झाला असेल ते फक्त सावित्रीबाई फुलेमुळे झाला। जी महिला आज वैद्यकीय शास्त्रामध्ये शिक्षणामध्ये जे काही डॉक्टर होत असेल, इंजिनिअरिंग होत असेल, जे काही होत असेल महिलांच्या उद्धाराच्या मागं ते सर्व श्रेय फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांना जातं। ज्यांच्यावर सावित्रीबाई फुलेंवर जे शेणाचे गोळे, जे दगडांचे गोळे ज्यांना ते अनंत संकटातून जे स्त्री वर्गांना जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते फक्त आणि फक्त ते स्त्री वर्गांना मिळवून देण्याचं काम फक्त सावित्रीबाई फुलेंना केलं आहे। मी त्यांना आज ऑल इंडिया पॅन्थर सेना रिपब्लिकन स्टुडंट युनियन या नात्याने त्यांना अभिवादन करतो आणि ते इथं थांबतो। सावित्री
वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा